पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सासूबाई, मम्मीचा मेसेज आला होता आता मला। जयू मावशी नावाची माझी एक मावशी आहे, ती आणि तिची सून मुंबईला कुठेतरी लग्नाला आल्या आहेत आणि त्या कुठल्याही क्षणी आपल्या घरी येऊ शकतात। अगं मग येऊ दे की, तू अशी काय रिएक्ट होतेस जणू काय ते तुझे नावडते नातेवाईक आहेत। मला नकोच आहेत ते यायला घरी आपल्या। अगो तुझे नातेवाईक आहेत ना, ते आपल्या घरी यायला नकोसे झालेत तुला। कशी आहेस तू? अतिथी देवो भव, अतिथी आलेलं चांगलं असतं। त्या नुसत्या अतिथी नाही आहेत, अति आहेत, अति। आदर्श सासू सुना म्हणून पंचक्रोशीत फेमस आहेत त्या। आणि त्या ज्या ज्या घरी जातात ना, तिकडच्या सासू सुनांची भांडणं ऐकतात आणि नंतर त्यांना बदनाम करतात। काय सांगतेस काय? मग त्यांची सून आहे ना मनाली, ती तर एक इंटरनेटवरती पेज चालवते, आदर्श सासू सून आणि हॅशटॅग। अगं असं नका ग वागू, या हॅशटॅग खाली ना वेगवेगळ्या पोस्ट्स करते, लोकांचे व्हिडिओज टाकते, मोठे मोठे व्हिडिओज पण टाकते। बाई ग, आपल्यावर तर फिल्मच करेल। आता हे तू अति करतेस हा? अगं त्यांच्या समोर झाल्या आपल्या काही कुरबुरी तर ठीक आहे ना, घरोघरी मातीच्या चुली असं आपण सांगूया। पण आपल्या चुली धगधगत असतात ना। नको नको, त्यांनी यायलाच नको इकडे। मी एक काम करते, मी त्यांना सांगते आपण घरीच नाही आहोत। अगं हिचाच फोन आला। हा घे घे। हा जय मावशी, हाय अंकू, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? नमस्कार करते। अगं असू दे असू दे असू दे। नमस्कार सासूबाई, ही जयू मावशी आणि ही तिची सून मनाली। ते आदर्श जोडी आहेत। नमस्कार नमस्कार नमस्कार। कसा झाला प्रवास? मस्त झाला एकदम। या या हो, हो, चल, चल, या चल, 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 चल. आणखी. या 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 बसा बसा मावशी बसा। हो, लग्नाला यायचं ना म्हणून बसने आलो आम्ही। ही तर मला सांगत होती नको आपण गाडी करूया, पण मीच म्हटलं नको। तुम्हाला सांगते, बसमध्ये ना मला एवढी झोप येत होती, एवढी झोप येत होती, सारखी अशी झोप येत होती। हो, मान अवघडेल ना म्हणून माझ्या सुनेनं मांडीवर झोपून आणलं हो मला। बाप रे, इतकी गुणाची सून आहे हो माझी। अहो सून कसली, लेकोच आहे माझी ती। बघितलं, मला लेक म्हणतात आणि मग आईसाठी एवढं केलं तर एवढं कौतुक करायचं का? आपल्या सुनेचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं काय हो? अगदी बरोबर। मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश होता का? हातपाय धुवून घ्या, मी काहीतरी खायला करते। नाही नाही, मी येते ना मदतीला। ए नाही, थांब, तू थकलीयस ग, तू नको जाऊ। हा, तू आराम कर, मी येते तुझ्या मदतीला। नाही सासूबाई, मी जाणार नाही वगैरे काही नाही, मी सांगते ना, मी जाते मदतीला, तू आराम कर। अहो किती थकली हो बिचारी। चला अरे आता जेवण वगैरे छान झालंय तेव्हा आराम करा ना। मी सुनबाईंच्या खोलीत झोपते। हा नाही, मी बाहेरच झोपते। का? अहो मी 5 वाजता उठते ना सकाळी, उठून देवाचं ध्यान करते आणि माझ्यामुळे माझ्या मनाची झोप मोड होईल ना। खरंच ग जयू मावशी, किती काळजी घेतेस तू तुझ्या सुनेची। नाहीतर काही सासवा म्हणजे काय विचारायलाच नको। काही काही सुनांना ना आपल्या सासवांची किंमतच नसते हो। हे तुम्ही तुमच्याबद्दल बोलता का? ए छे, काहीतरी काय, मी आपली जनरल बोलतीये, जनरल ग, अगदी जनरल। बरं काय बोलत बसलीये मी, तुम्ही झोपा ना। हा, शांत झोपा। गुड नाईट। अच्छा, गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट सुनबाई, हो जरा पाठ चिपून दे ग, दुखते खूप। हो देते ना, उलट ना तेलाने मॉलिशच करून देते मी तुम्हाला। पण त्या अगोदर तुमचं अंथरूण घालते ना। हा हा, हो देते देते। आई गो, हळूहळू। मस्त जोडा आहे तुम्हा दोघींचा। चालू दे तुमचं। बरं काही लागलं तर सांगा बरं का, मी आहे बाजूला। हा, जाता जाता दिवा बंद करू का? नाही नको नको, मी करेन ना। बरं बरं, पण लगेच झोपताच आहात ना तुम्ही? हो हो, अच्छा बरं, गुड नाईट। गुड नाईट।
बरं वाटतंय गो. काय ग मी वाचतीये ना सासूबाई. अगं पण मला उजेडात नाही झोप येत म्हणून मी बंद करते ना दिवे. तुला ना वाद घातल्याशिवाय दिवसच जात नाही बाई. जरा तुझ्या वहिनीकडून शिक काहीतरी. सासूची पाठ दुखते म्हणून छान हळुवारपणे चेपून देते. चल दिवा बंद कर. अगं सासूबाई, त्या आदर्श सासू सुना आहेत, आपल्याला नाही जमायचं. का नाही जमणार? हा नाही म्हणजे मी लाग जमवेन ग, पण तुला भांडल्याशिवाय जगल्यासारखंच वाटत नाही ना, त्याचं काय. बर आता मी सांगते ते ऐकशील का जरा. त्या 2 दिवस इथे आल्यात तर किमान ते 2 दिवस तरी भांडू नकोस माझ्याशी, छळू नकोस मला. नाही माझं काही नाही जात, तुझंच नाव वाईट होईल. नाही नाही, हे खरं बोलताय तुम्ही. हा आणि त्यांचं काय, त्या एकमेकींची नीट वागतात पण आपल्या कागाळ्या करायला कमी करणार नाहीत त्या. आपल्याला खरंच 2 दिवस भांडता येणार नाहीये सासूबाई. म्हणजे मला जमेलच, तुम्ही बघा जमतंय का. मला का नाही जमणार? मलाही जमेल की. फक्त तू जरा माझं ऐकशील ना तर आपल्यातले वाटता येते. तुम्ही पण माझं ऐकू शकता की. हा हे बघ, हे ना तुझं असं असतं. ठीक आहे, थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी समजून घेते. 50-50. हा, त्या दोघींसमोर भांडायचं नाही. गुड. आता दिवा बंद कर बघू, झोपूया. गुड नाईट. घ्या, पोहे तयार आहेत गरम गरम. घ्या 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 घ्या, लाजू नको अगं, घे. चहा. हा, चहा घ्या, गरम गरम चहा पोहे घे ग. का ग, काय झालं? आमच्या मनालीला ना पोहे खाल्ले ना की पोटात दुखतं. अरे बापरे. मी तिच्यासाठी गोडाचा शिरा बनवू का? चालेल ना वीणबाई? धावेल. म्हणजे आता तुम्ही म्हणालात ना तर मलाही शिरा खायची इच्छा झाली हो. तोपर्यंत मी कपडे वाळत घालून येते. हा कशाला, मी घालते ना. अगं राहू दे, तू का गरम गरम. मी येते कपडे वाळत घालून. नाही नाही, मी घालते, नो प्रॉब्लेम. बर ठीक आहे. मी आले हा बनव. हो या. बर तू चहा तरी घे गरम गरम. माझी नणंदबाई खूप प्रेमानं वागते तुमच्याशी ना. प्रेम नुसतं ओसंडून वाहत असतं. हा, पण सासूबाई आणि माझ्या जेवढं प्रेम आहे ना तेवढं तुमच्यात नाहीये. हा. वा, झाला पण का? हे घे. हा घे. आता मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय. तू दुपारी माझ्यासाठी भाजी भाकरी कर. ईश, तिला काय सांगताय तुम्ही? अहो पाहुण्या आहात तुम्ही दोघी, मी करेन की. हिच्या आजचं काहीतरी ताटात पडल्याशिवाय चेन पडत नाही, हो की नाही ग? हो का, बरोबर. बरोबर आहे तुमचं. मी काय करते, आज दुपारी ना मी भाकरी आणि भाजीचा बेत करते. चालेल ना? हो. आणि व्हिडिओ पण शूट करते. व्हिडिओ? हो, आमच्या सुनीचं ना चॅनल आहे. ती कुकिंग करते आणि त्याचे व्हिडिओ टाकते. अरे वा. हो. घ्या ना शिरा घ्या. अंकिता तू पण घेतेस? नंतर खाते, नो प्रॉब्लेम. अगं नंतर कशाला, एवढा गरम गरम केलं तर खाऊन घे ना आत्ताच. घे घे, तू खा, मी नंतर खाईन. आपण दोघे एकत्र खाऊया. हा बर. सुंदई, हो, माझी पण साडी इस्त्री करशील का? विचारताय काय सासूबाई? आणा ना, करते इस्त्री मी. हो हो आंटी. आता 100% वाद होणार आहे. एवढ्या साड्या? हरकत नाही, खूप वेळ करते मी, करते. हो ना. हो हो कर. सुनबाई, तू सुद्धा तोच विचार करतेस का जो मी करते? मला पण या दोघींचं सासूसून प्रेम जरा ढोंगच वाटतंय ना. हो ग, बघ ना, साड्यांचा एवढा ढीग आणून दिला तरी सुद्धा हरकत नाही. असं कसं काय सून म्हणू शकते? एक्झॅक्टली. नाही 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 नाही, हे प्रेम आदर्श हे सगळं ना ढोंग असणार यांचं. आणि आपण जर काही विचारलं किंवा केलं ना
तर हे ढोंग या अजून वठवतील. काहीतरी केलं पाहिजे. वाव, काय मस्त सुगंध दरवळतोय भाजीचा. ना घे ना घे, आहे मी. आहेस ना? हो मी आहे, मी बघते. सुनबाई, हा सासूबाई, ठरल्याप्रमाणे सगळं केलंस ना? परफेक्ट. येस. आता मजा येईल. सुनबाई, भाजी थोडी खारट झाली होती नाही? हो ना, तुम्हालाही वाटलं ना तसंच? काही प्रमाणच नव्हतं हो. मी नीट टाकलं होतं मीठ. असं कसं चुकलं कळलंच नाही मला. नको वाईट वाटून घेऊ, दुसऱ्यांच्या घरी अंदाज चुकतो. हं? पण बटाटा घातलास ना चिरून, त्यामुळे छान झाल्या. तुम्हाला खरंच असं वाटतंय की बटाटे टाकल्यामुळे ती खाण्यालायक झाली होती? हो, छान झाली होती. ओके. जयू मावशी, किती कूल सासू आहेस ग तू. नाही म्हणजे इतर सासवा कशा सुनांनी जरा काही चूक केली की लगेच आकांड तांडव करतात. या नाही काही, या तर व्हेरी कूल आहेत. हा, एकदम कूल. मी इतरांबद्दल बोलते. पुरे झालं का आता माझं कौतुक? त्यांचं सरप्राईज घेऊन ये ना. सरप्राईज. अगं ठेवले जा. हा हा मी हळदी कुंकू आणते. हा हा. आलेच. घे. काय. अगं त्यांचं ढोंग आहे की नाही ओळखण्यासाठी अजून एक आयडिया सुचली मला, म्हणून तुला म्हटलं मी असं सरप्राईज आहे म्हणून. आता एक काम कर, कपाटामध्ये 2 साड्या असतील, एक मोठ्या काठाची आणि एक छोट्या काठाची, ती घेऊन ये. का. अगं साडी म्हणजे बायकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याच्यावरून नक्कीच भांडण होईल बघ दोघींमध्ये. मी लिहून देते तुला. ते ठीक आहे, पण आपण भांडूया ना. किती घाणेरडं वागतोय आपण एकमेकींची बाहेर. आता त्यांच्यामध्ये आपलं कशाला भांडण हवंय? ठीक आहे ठीक आहे, नंतर नंतर. जा जा लवकर. नको ते नको ते किती बोलत असते. चल घे लवकर. हा, चल. बरोबर आहेत ना? बघू. सासूबाई तुम्ही किती वाईट आहात हो. गप्प बस. अहो, कशाला किती करता हो तुम्ही? अहो असू द्या हो, तुमच्यासाठी सरप्राईज आहे की नाही? हो. पण कशाला उगाच हे केलं? ते दे. हा. बघू. हा, ही तुम्हाला मोठ्या काठाची साडी आणि ही तुला छोट्या काठांची साडी. बघा आवडते का? मग तुम्हाला कुठले आवडले असेल तर घ्या. हा, तुमच्या बदलाबद्दल केली तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही. हो की नाही ग? अहो काय आता कसली आवड निवड राहिली आहे. सुनबाई, तुला ही आवडली असेल तर ही ठेव तू. अहो नाही सासूबाई, तुम्हाला दिलीये मोठ्या काठाची, तुम्ही ठेवा. अगं पण तुला आवडली तर ठेव ना मोठ्या काठाची. नाही सासूबाई, मोठ्या काठाची तुम्हाला, छोट्या काठाची मला. फायनल. एवढं ठरलं सुद्धा इतक्या लवकर? कमाल आहे. त्यात काय एवढं. सासूबाई, आपण असा एक फोटो काढून पोस्ट करूया का? अगं विचारतेस काय? लगेच. हो. ए, अंकिता, जरा आमचा फोटो काढ ना दोघींचा. इश्य काढते की. हा, तू फोटो काढ, तोपर्यंत मी आईस्क्रीम आणते. हो आणा आणा, सगळेच खातील. हो, हो. हा, सावकाश. हे घे असं काय. हा. हा, स्माइल. मस्त. घ्या. आईस्क्रीम हातात घेऊन काढायचे का फोटो? नाही नाही घ्या घ्या घ्या. घे ग. थँक्यू. अगं आईस्क्रीम घ्या आता. हो हो हो. ते मोबाईल ठेव बाजूला. हा, अहो ती फोटो काढलाय ना, तो ग्रुपवर पोस्ट करतीये. हे छान लिगो. व्यवस्थित पोस्ट कर. पण तोपर्यंत आईस्क्रीम वितळेल ना. काही हरकत नाही, थांब ना, मी भरवते ना तिला. ए हा, तू व्यवस्थित पोस्ट कर. हो, छान पैकी हो, लिह. करतीये. आकर आकर आकर. अगं इकडे बघू नकोस, तिकडे पोस्ट कर ना, मी भरते. आ आ आ आ आ. काहीतरी गडबड आहे. सून मोबाईलवर काहीतरी पोस्ट करते म्हणून सासू आईस्क्रीम बनवते का. हो ग, मलाही जरा अतिच वाटलं. हा, पण त्या आदर्श सासू सुना आहेत, त्याची पण परीक्षा सुद्धा घेतली ना ग, तेव्हाही त्या भांडल्या नाहीत.
नाही नाही, काहीतरी करायला हवं ज्याने त्यांचं पितळ उघडं पडेल. काय करायचं? नाही नाही, आता आपण काहीच करायचं नाही. उद्या जातायत ना त्या, जाता जाता काहीतरी गोंधळ होईल आणि आपणच भांडत बसू. ठीक आहे, कॅन्सल. काही नाही करत मी. हा. सासूबाई, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? काय ग? एक अख्खा दिवस आपण दोघी भांडलेलो नाही आहोत. त्या टाळी. आपण कसलं, मी भांडले नाहीये. मी माझ्या जिभेवर ताबा ठेवला ना, म्हणून आपल्यात भांडण झालं नाही. लक्षात ठेव. अजिबात नाही. तुम्ही मला खूप संधी दिली पण मी काहीच बोलले नाही. ग्रेटनेस. अगं मग बोलायचं होतंस ना. आणि माझं काय जातंय, तुझंच नाव खराब झालं असं तुझ्या नातेवाईकांमध्ये. हा, पण आता एक बरं झालं, माझ्यामुळे तुझं नाक कापलं जाणार नाही तुझ्या नातेवाईकांमध्ये. मला माहिती होतं आपण भांडलो नाही ना तर त्याचं क्रेडिट पण तुम्हीच घेणार. पण काही हरकत नाही. आता यावरून मला वाद नकोय. झोपूया. गुड नाईट. चला चला, तेच कर म्हणजे मिळवलं. गुड नाईट. चला. काय होते माझ्या मनासारखं? तुमच्या मनासारखा स्वयंपाक तुम्ही ताटामध्ये पाहिजे म्हणून मला कामाला लावले आज दुपारी. कोणाचा तरी आवाज ऐकू येतो का गं? बघायला नाही गेलं तुम्हाला. कोणीतरी भांडल्यासारखं वाटतंय ना. भाजण्यासाठी त्या भाजीमध्ये मीठ पण आपल्याशिवाय ह्या घरात कोण आहे दुसरं भांडणार? बटाटे चिरून घाल म्हणजे होईल नॉर्मल. आणि सगळ्यांसमोर चेहऱ्यावर भोळीपणाचा आव आणून आदर्श सुनेचं तुमच्या खोलीतूनच भांडायचा आवाज येतोय. बघितलंस ना, म्हणजे सकाळपासून जेवढं एकमेकींमधलं प्रेम दाखवत होतं ना, तेवढाच राग उफाळून येतो वाटतं आता. अरे यार, यांचा व्हिडिओ काढून ना ग्रुपवर टाकायला पाहिजे. सगळ्यांना कळू दे. पण दार बंद आहे. दार बंद असलं म्हणून काय झालं? आपल्या घराला भरपूर खिडक्या आहेत आणि आपण त्याचा वापर करूया. बंडा कसा वापर करतो तसं. जा जा, तू जा व्हिडिओ शूट कर जा आणि तुमच्या ग्रुपवर पोस्ट कर. म्हणजे कळेल ना सगळ्यांना या कुठल्या प्रकारच्या आदर्श सासू सुना आहेत ते. ऑल द बेस्ट. थँक्यू. तू कसली आदर्श सून ग? मी सगळं समजून घेते ना, म्हणून आदर्श सासू सुनेची पदवी बहाल केली लोकांनी. हो, मग या सगळ्यामध्ये माझं क्रेडिट काहीच नाहीये का? त्या अंकिताने दोघांसाठी साडी आणल्या, तर मोठ्या काठाची साडी द्यावी सुनेला असं नाही वाटलं तुम्हाला? आणि म्हणे आदर्श सासू. साडीचं मला सांगू नकोस. मागे एका नातेवाईकाकडे गेलो होतो आपण, त्यांनी मला साडी दिली. ती मला खूप आवडली होती. पण ती साडी तू घेतलीस आणि आता हिनी साडी दिली, ती मला आवडली, मी घेतली. तर काय बिघडलं? सगळ्याच गोष्टी तुझ्याच मनासारख्या झाल्या पाहिजेत. माझ्या मनासारख्या? माझ्या मनासारख्या काय होते? माझ्या मनासारखं तुमच्या मनासारखा स्वयंपाक तुम्ही ताटामध्ये पाहिजे म्हणून मला कामाला लावली आज दुपारी. आयतं मिळत होतं मला खायला, पण नाही, बघावलं नाही गेलं तुम्हाला. आणि वरती शहाणपणा पाजळण्यासाठी त्या भाजीमध्ये मीठ घातलं एक्स्ट्राचं. आणि म्हणे भाजीत बटाटे चिरून घाल म्हणजे होईल नॉर्मल. हे बघ, मी काही केले नाही. उलट मी समजूतदारपणा दाखवला. समजूतदारपणा? मोठेपणा दाखवला तुम्ही या दोघींसमोर. हे करायचं होतं तुम्हाला. दुपारी चांगली माझ्या कुर्त्याला इस्त्री करत होते मी, बघवलं नाही गेलं तुम्हाला. साड्यांचा ढिगाणून टाकला माझ्या समोर. आणि तू काय केलंस ग? मला खाली झोपवलंस आणि स्वतः बेडवर जाऊन झोपलीस. एकट्यात तू अशी वागतेस आणि सगळ्यांसमोर चेहऱ्यावर भोळीपणाचा आव आणून आदर्श सोनेचं नाटक करतेस. तुम्ही काय करता वेगळं? कधी कधी असं वाटतं ना, सगळ्यांसमोर असं कडाक्याचं भांडण करावं तुमच्या बरोबर. पण काय करणार? आदर्श सासू सुनेचं लेबल लागलं ना, घोळ होतो त्याच्यामुळे सगळा. अरे मग काढून टाक ना ते लेबल. तुम्ही दोघी खिडकीत काय करताय? त्याने काय फरक पडतोय? जे आम्हाला कळायला नको होतं ते आम्हाला बरोबर कळलेलं आहे. काय छान भांडता तुम्ही दोघे जणी, आम्हाला कळलं. भांडण? काय म्हणतात नाही कळतच नाही. हॅलो हॅलो मावशी, बस ना. झाली ना ऍक्टिंग. तुम्हाला जर भांडायचं ना एकमेकींशी तर भांडा ना खरं खरं. हे असं खोटं खोटं वागतं ना म्हणून एक दिवशी स्फोट होतो. त्यापेक्षा मन साफ ठेवायचं आणि भांडायचं. अगदी बरोबर आहे सुनबाई. मग एक मिनिट, म्हणजे तुम्ही दोघी भांडता? आल्यापासून मी एकदाही पाहिलं नाही तुम्हाला भांडताना. अरे यार, जाम डिफिकल्ट गेलं आम्हाला, माहितीये का? आम्हाला दोघींना ना चवीसाठी का असे ना पण भांडावं लागतंच. पण ते चवीपुरतच असतं बरं का. त्याचा मी मेन कोर्स करत नाही. म्हणजे काय, सासू सुनेन थोडं भांडलंच पाहिजे, त्याच्याशिवाय गंमत नाही ना. अगं नातच मुळात असं आहे. म्हणजे काय, मुद्दे धरून आपण भांडायला गेलो ना तर टोकाला जातो. त्यामुळे मुद्दा न धरता मुद्दाम भांडायचं, म्हणजे मजा येते नात्यात, गंमत असं, हो की नाही? एक्झॅक्टली. तुम्ही पण मजा करा, एकमेकींच्या खोड्या काढा.
खोडी मोडू नका एकमेकींची. हा, पण प्रेमाने भांडा. नाहीतर तुमचा व्हिडिओ मी फॅमिली ग्रुपवर पोस्ट करीन बरं का. आहे माझ्याकडे. नको 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 नको. आजपासून आम्ही नीट वागण्याचा प्रयत्न करतो. नक्की 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 नक्की. नाही म्हणजे अगदीच काही नीट वागू नका. थोड्याशा खोड्या काढा की एकमेकींच्या. नाही आणि अगदीच जमत नसेल ना तर माझ्या सुनबाईचे क्लासेस लाव बरं का. काय बोलताय सासूबाई, पण मी तर तुमच्याच तालमीत तयार झाले ना गुरुजी. हो का. बरं बरं, आता तुझी तालीम घेतेच मी जरा. चल चल झोपायला चल. आणि तुम्ही दोघे जरा शांतपणे झोपा आता. नाही 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 नाही, या समोर असतील ना तर भांडण पक्क याच. अंकिता तू आणि मी झोपूया, सासवाना एकत्र झोपू दे. काय गे मी काय टोचते तुला. हो टोचता मला तुम्ही दोघी भांडायला काय लागलं एकदम. तुम्ही तर आदर्श सासू सुना आहात ना. मग माझं भांडण चांगलं नाही. आदर्श सासू सुना खोटं वागायला होतात मला ह्या. म्हणे आदर्श सासू सुन. तू कसले आदर्श सून. हो ना. ठेव जरा. मुलगी मुलगी म्हणून म्हणतात. काय करता